अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल म्हाळसा, मला काय किंवा इतर कुणालाही काय आम्हाला तुमचा राग समजतो आहे, परंतु बानूला जेजुरी बाहेर काढणं हा एकमेव पर्याय आहे का? दुसरा काय पर्याय आहे देवी? तुम्ही तरी असं म्हणू नका। मला असं वाटतं की तुम्ही यावर आणखी विचार करावा। आपल्याला जेव्हा वाटतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत किंवा हाच एकमेव मार्ग आहे, तेव्हा देखील आणखी अनेक मार्ग असतात किंवा आपण ते पाहू शकत नाही। मला तरी दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही। तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही सांगा। प्रधानजी, आपण दोघींमध्ये सारीपाटाचा खेळ गुप्तपणे करण्याचं निश्चित करूया। तुम्ही जर धीर धरला तर कदाचित असा एखादा पर्याय तुमच्या समोर स्वतःहून येईल। पण तुम्ही हे कोणत्या आधारावर सांगता आहात? अनुभव। मी हे माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगते आहे। प्रसंग वेगळे असतील, संदर्भ देखील वेगळे असतील, परंतु हे खरं आहे। देवी, तुम्ही जे म्हणता आहात ते माझ्या बुद्धीला पटतं आहे, पण मन मानायला तयार नाही। हे तुमच्याच हातात आहे। असा कोणता पर्याय आहे बानूला बाहेर काढण्यासाठी? काय राजा, हात बसलास होय? चल, 2 घास खाऊन घे। आता असं करून कसं चालेल बाबा? ती बानू एक काय खाईना आणि तू बी? अरे कशाला असं लहान पोरावानी वागतायसा? हा, मला घास गोड नाही लागणार शेवंती। अन्न खाऊन चालतंय बाई कुठं? आता पुढं काय करायचं ठरविला सा? अगं म्या काय ठरवणार आणि म्या ठरवलं तरी काय होणार? अरे बाबा, आता तूच काय तर करायला हवं। बानूला देवानी थांबविलं खरं, पण माळसा देवीच्या मनामध्ये जो राग आहे ना, त्यो काय कमी होणार नाही बघ। त्यासाठी तुला त्यासनी भेटावं लागेल। माळसा देवीसनी म्या जाऊन भेटू? हे शेवंती, ते नाही जमायचं मला। का नाही जमणार? बानूसाठी तुला हे करायला हवं। ती हत हाय हे कळल्यावर माळसा देवी जेजुरीच्या बाहेर ती जावी म्हणून काय बाय करणारच। त्याआधी तू त्यासनी जाऊन भेट। त्यांच्या मोहर गारानं मांडलंस तर त्या नाही म्हणणार नाही। आणि त्या नाहीच असं म्हणाल्या तर? तू आता धरणच कशाला असा विचार करतोस रे? तू आधी भेट त्यासनी। जा, उठ आधी, उठ, भेट त्यासनी।
येतो मी. जा. काय करावं, जावं का नग आत? मला महाराष्ट्र देवी काय बी बोललं तरी चालेल, पर म्या त्यासनी भेटणारच माझ्या बांधूसाठी, तिच्या भल्यासाठी. म्हाळसेला मी एक वचन दिले आहे की तुला एक संधी मिळेल बानूला जेजुरी बाहेर काढण्याची. प्रधानजी, बरं झालं तुम्ही आलात. देवा, तुम्ही काय ठरवता आहात? काही नाही, सारीपाटाच्या डावाचा विचार करतो आहे. परंतु देवा, तुमचं श्री म्हाळसा देवींबरोबरचं बोलणं कुठपर्यंत आलं? प्रधानजी, मी म्हाळसेला आश्वस्त केलं आहे की तिला एक संधी मिळेल ज्यात ठरेल की बानूने जेजुरीत राहायचं की नाही. म्हणजे नारद मुनींनी श्री म्हाळसा देवींची भेट घेणं आवश्यक आहे. सारीपाटाच्या खेळासाठी म्हाळसेला सिद्ध करण्याचे दायित्व मी त्यांच्यावर टाकलं आहे. मुनिवरांची परीक्षा आहे तर, आणि ते हे कार्य पार पाडतील ह्याची मला खात्री आहे. परंतु देवा, आपल्याला दोन शक्यतांचा विचार करायला हवा. श्री म्हाळसा देवी पराभूत झाल्या तर काय, आणि बाणाई पराभूत झाली तर काय? त्या पद्धतीनेच सारीपाटाच्या खेळाची रचना व्हायला हवी. पण प्रधानजी, दान टाकल्यावर पुढे काय होईल हे आता कसे सांगणार? देवा, खरंच, कारण प्रत्यक्ष पार्वती दान टाकणार आहे तेव्हा काय होईल ह्याचा विचार करा. परंतु देवा, तुम्ही बाणाईला सारीपाटाचा खेळ शिकवणार आहात. होय, आणि म्हणूनच या खेळाच्या परिणामाचा मी विचार करत नाही. परंतु देवा, तुम्ही बाणाईला प्रत्येक दिवशी खेळ शिकवायला कसं जाणार? तुम्हाला तर 15 दिवसातून 2दाच तिला भेटता येईल. ह्यावर तुम्ही मार्ग काढा प्रधानजी, कारण अल्पावधीतच मला बानूला सारीपाट शिकवायचा आहे. काय करता येईल ह्याचा मी विचार करतो. अहो पाहुणा, आता कुठं? बरं झालं तुम्ही भेटलासा. मला म्हाळसा देवीसनी भेटायचं आहे. आत्ता? होय. पर परवानगी घेतली आहे का? नाहीतर आमचं काय खरं नाही. मला ठाव नाही जी अशी परवानगी घ्यायची असते ती. मग आता तुम्ही सांगा होतं धाड, बघू काय करतील ते. अहो, एक काम करता का यांचा? याच ना म्हाळसा देवीसनी भेटायचं आहे.
पर त्यासनी आवडेल का? अहो तुम्ही जाऊन सांगा तर. बर. तुम्ही हातच थांबा, तुम्हासनी सांगावं येईल बघा. म्या जातो जी. लय उपकार झालं बघा. अहो असा नका म्हणूस. देवी काय आहे हे? सांगावा आहे. कोणाचा? एवढं घाबरायला काय झालं? बानूबाईंचं वडील आला आहेत गडावर. पुढे तुम्हासनी त्यांना भेटायचं आहे. आत्ता? वय. माया बानूची काय बी चूक नाही बघा. तिला असं उभं करून बोल नका लावजी. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती मला द्या. त्यासनी काय सांगू? पाठवून दे त्यांना. बर. तुम्हासनी बोलावलं आहे. लय मोठं काम केलं बघाची. जाऊ काची? वय. इथून जावाजी. यावं काची? या. बसा. नाही जी, तुमच्या मोर म्या कसं बसणार? बोलावे. तुम्हासनी भेटायचं होत, बोलायचं होत. मला असं म्हणायचं होतं की संकोचही करू नका आणि माझे भयही बाळगू नका. जी, माझा तुमच्यावर कसलाही राग नाही. ऋण आहे तुमचं. जाऊ द्या. सांगा, काय सांगायला आला आहात? कसं आहे, किती बी म्हणलं तरी बा आहे म्या बानूचा. म्या पिकलं पान हो. आज आहे उद्या नाही. मोर माया बानूचं कसं होणार याचा जीवाला घोर लागलाय बघा माझ्या. बरं झालं तुम्ही हा विषय काढलात. तुमच्या मुलीचा यांच्याशी विवाह होण्याआधी श्रीखंडेरायांचा विवाह झाला आहे हे तुम्हाला ठाऊक होतं? हे जी, पर एक क्षण माझ्या वडिलांच्या जागी राहून पहा. समज मला ठाव होत, पण माझ्या हातामध्ये काय नव्हतं बघा. माझी अवस्था अशीच आहे. सगळं आहे, पण माझ्या हातात काही नाही. असं म्हणू नका जी. तुमच्या समोर त्यांचे प्रेमाचे खेळ चालले आणि तुम्ही ते होऊ दिलं. अहो तसं नाही जी. अहो जन्मभर महादेवाची पूजा करत आलोय मी. आता महादेव म्हणजेच खंडोबा हे कळाल्यानंतर माझ्यासारख्याच काय झालं असेल हो. अहो देवाच्या पायाशी शिरबी कोणी कापून ठेवायला सांगितलं ना तर मी कापून ठेवणार आहे.
देवच माया लेकीशी लगीन करायचं म्हणल्यावर मला आबाळ ठेंगणं झालं बागा. आणि देवासनी नाही म्हणणारा म्या कोण हो? लक्ष्मीदेवी, अगदी योग्य वेळी आलात. आसन ग्रहण करावे. आपण दोघं विचारात दिसता आहात. श्री खंडेराय बाणाईला सारीपाट शिकवायला कसे जाणार हा प्रश्न आहे. परंतु आधी नारद मुनींनी म्हाळसा देवींना या खेळासाठी सिद्ध केलं का? नाही. गेल्या वेळी ते बोलायला गेले होते, परंतु ते काहीच बोलू शकले नाहीत. आणि देवा, आपण बानूला या खेळासंदर्भात सांगणार होता. आपलं काही बोलणं झालं का? नाही. मग आपण पुढचा विचार का करतो आहोत? आधी ह्या दोघींना खेळासाठी तयार करणं आवश्यक आहे. जर त्या दोघींपैकी कोणी नाही म्हटलं तर सगळंच थांबेल. प्रधानजी, आपण काय म्हणता आहात? देवी, तुम्ही योग्य तेच बोलता आहात. परंतु नारद मुनी ह्या कार्यात अपयशी होतील असं मला वाटत नाही. आणि देवांनी बाणाईला काही सांगितलं तर ती नकार का देईल? त्यामुळे ह्या पुढे काय करायचे ह्याचा विचार आम्ही करत होतो. श्री खंडेरायांनी इथून गुप्त होऊन बानूच्या वाड्यात प्रकट होणं आणि तिला सारीपाट शिकवणं हा पर्याय आहे. श्री खंडेरायांनी इथून गुप्त होऊन बानूच्या वाड्यात प्रकट होणं आणि तिला सारीपाट शिकवणं हा पर्याय आहे. मनुष्य धर्माच्या नियमात हे येत नाही. मी स्वतःसाठी कोणत्याही दैवी शक्तीचे सहाय्य घेणार नाही. मला एक मार्ग सुचतो आहे. कठीण आहे, विचित्र आहे, परंतु त्याशिवाय काही पर्याय नाही. सांगा. आपण ह्या गडावरून बाणाईच्या वाड्यापर्यंत थेट गुप्त भुयार खोदूया. म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तिला जाऊन भेटता येईल आणि खेळ शिकवता येईल. परंतु हे भुयार म्हाळसा देवींपासून गुप्त कसं राहणार? अत्यंत विश्वासातली माणसं घेऊन ते कार्य मी करेन. प्रधानजी, हे कार्य तुम्ही व्यवस्थित पार पाडाल ह्याची मला खात्री आहे. मग नारद मुनींना तात्काळ बोलवून घ्यायला हवं. विलंब नको. अगदी योग्य. नारायण नारायण. देवा, प्रभू, माते, मुनिवर, तुमच्याकडून जे कार्य अपूर्ण राहिले आहे त्याची आठवण आम्हीच तुम्हाला करून देणं अपेक्षित आहे का? नारायण नारायण. नाही प्रभू, असे घडले असेल तर क्षमा असावी. परंतु तुमच्याकडून असं घडलं आहे. मला खरेच स्मरण नाही. वा, म्हणजे तुमच्यावर जे कार्य सोपवले आहे त्यातही तुमचे लक्ष नाही. मुनिवर, म्हाळसेला सारीपाटाच्या खेळासाठी तुम्ही सिद्ध करणार आहात ना?
नारायण नारायण. आत्ता आठवलं वाटतं. क्षमा असावी प्रभू, आठवले आठवले. परंतु मी काय म्हणतो, हे कार्य मीच करणे अपेक्षित आहे का? नाही म्हणजे मी करे नाही, परंतु या खेळानंतर माझे काय होईल याची मला भीती वाटते. श्री म्हाळसादेवींच्या शापाचा धनी व्हायचं म्हणजे. मुनिवर, तुम्ही हे कार्य करणार नाही का? तसं असेल तर जेजुरीत येण्याचं तुमचं प्रयोजनच काय उरलं? असे नका म्हणू प्रभू. देवा, जर मुनिवर हे कार्य करणार नसतील तर ते मला करणं भाग आहे. मी करेन हे कार्य. आत्ता कसं बोललात? धैर्य ठेवा हो मुनिवर. परंतु मला अल्प असा अवधी हवा. हे कार्य एवढे सोपे नव्हे. जशी आपली इच्छा.